आणि एका मोठ्या दृश्यांकडे सध्या आपण जातोय। नाशिकमध्ये दिंडोरीमध्ये एक भीषण अपघात झालेला होता आणि या अपघाताची पाहणी करण्यासाठी गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर नाशिकचे आयुक्त आयुष प्रसाद देखील आहेत। नागरिकांचा एक मोठा संताप या ठिकाणात दिसतोय। 9 जणांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला होता। रस्त्यावरच विहीर होती आणि अंधारामध्ये ही विहीर न दिसल्यामुळे कार एर्टिगा कार होती, यामधून 9 जण प्रवास करत होते। ही कार थेट या विहिरीमध्ये कोसळली। कढडे नसलेली ही विहीर रस्त्यावर होती आणि या संदर्भात खरं तर या आधी सुद्धा अनेक वेळा तक्रारी झाल्या असताना देखील कुठलीही या प्रकारात कारवाई केलेली नव्हती। विहीर मालकांना सुद्धा या संदर्भात कुठल्या उपाययोजना केलेल्या नव्हत्या आणि त्यामुळे पुन्हा एकदा एक मोठी दुर्घटना आज नाशिककरांना पाहायला मिळाली। संपूर्ण नाशिकमध्ये या संदर्भात आज एक हळहळ व्यक्त होती। दिंडोरी भागामध्ये हा मोठा अपघात झाला होता आणि या अपघाताची पाहणी करण्यासाठी सध्या मंत्री गिरीश महाजन आहेत, त्याचप्रमाणे नरहरी झिरवाळ आणि नाशिकचे आयुक्त आयुष प्रसाद आलेले आहेत। आयुक्त आयुष प्रसाद यांच्याबरोबर चर्चा करताना गिरीश महाजन या ठिकाणी संपूर्ण भागाची पाहणी करतात आणि विहीर कशी आहे याची ही सगळी पाहणी आहे। त्याचबरोबर मंत्री नरहरी झिरवाळ सुद्धा आहेत। अत्यंत छोट्या उंचीचे असे कठडे विहिरीला आहेत, किंबहुना कठडे नसल्याचंच खरं तर हे दिसतंय। याच विहिरीमध्ये ही कार कोसळली आणि 9 जणांचा मृत्यू झाला। भीषण अपघात होता। संपूर्ण परिसर या अपघातामुळे हळहळलाय। लहान मुलं या अपघातामध्ये या लहान मुलांचा मृत्यू झालेला आहे। 9 जणांच्या मृत्यूमुळे संपूर्ण भागात एक प्रकारे शोक व्यक्त होतोय। तर भरधाव कार थेट विहिरीमध्ये कोसळली आणि या विहीर मालकांवर कारवाई व्हावी अशा प्रकारची एक सातत्यानं संतप्त असा सूर आपल्याला पाहायला मिळतो या अपघातानंतर। मात्र या संदर्भात आणखी काही अपडेट येतात ते म्हणजे एकतर विहीर मालकावर आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि दिंडोरीमध्ये कारचा भीषण अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला असल्यामुळे मोठी कारवाई व्हावी अशा प्रकारे संतप्त नागरिकांनी या ठिकाणी मागणी केलेली होती। सध्या मंत्रीगण या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्याचप्रमाणे नाशिकचे आयुक्त सुद्धा आणि कशा प्रकारे या विहिरीचं सगळं बांधकाम झालेलं आहे आणि कसा हा अपघात झाला या संदर्भात स्वतः आयुक्त आयुष प्रसाद माहिती देताना दिसतात। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी या संपूर्ण घडामोडीवर सकाळपासून लक्ष ठेवण्यात आपण जाऊया सागरकडे। सागर, गिरीश महाजन सुद्धा अपघात स्थळाची पाहणी करण्याकरता पोहोचलेले आहेत। मंत्री नरहरी झिरवाळ आधीच उपस्थित आहेत। आयुष प्रसाद माहिती देतात काय नेमक्या सगळ्या घडामोडी घडतात सध्या? नक्कीच खरं तर काल रात्री झालेल्या अपघातामुळे याच ठिकाणी ज्या कार ज्या विहिरीमध्ये पडलेली होती आणि त्यामध्ये दुर्दैवानं 9 जणांचा मृत्यू झालेला होता, या सगळ्याची पाहणी करण्यासाठी स्वतः गिरीश महाजन पोहोचलेले आहेत। नरहरी झिरवाळ देखील पोहोचलेले आहेत। आता या दृश्यांमध्ये जर बघू शकतात की नरहरी झिरवाळ आणि गिरीश महाजन सोबत असताना नातेवाईक असतील, स्थानिक नागरिक असतील, हे घेराव घालताना पाहायला मिळतात। कारण अनेक वर्षांपासून ही विहीर याच ठिकाणी आहे, मात्र या ठिकाणी कुठल्या प्रकारचे संरक्षण असायला हवं होतं ते नाहीयेत आणि यासाठी गिरीश महाजन देखील इथेच असलेल्या सरकारी अधिकारी असेल, कर्मचारी असेल त्यांच्याशी बोलताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर ती जे जिल्हाधिकारी प्रसाद जे आहेत ते देखील या ठिकाणी ज्या ठिकाणी खरं तर अपघात झालेला होता त्या ठिकाणी सुरक्षा असायला पाहिजे होती याबाबत विचारताना करताना पाहायला मिळतात। कारण 9 जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग येते आणि त्यानंतर हे सगळे जे नातेवाईक असतील ते यावरती बोलायला लागतात। त्यानंतर प्रशासनाला जाग येते असे नातेवाईकांचं म्हणणं आहे। आणि अनेक वर्षांपासून ही विहीर ज्या पद्धतीने आपण बघितलं की उघडी आहे, तिला कुठल्या प्रकारचा कठडा नाही, कुठल्या प्रकारची सुरक्षा नाही, याबद्दल स्थानिक नागरिकांनी वारंवार ह्या स्थानिक नेत्यांना त्याचबरोबर स्थानिक जे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर अधिकारी यांना वारंवार सांगून देखील सुद्धा याकडे दुर्लक्ष केला असल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून केला जातोय। यामुळे आज ही जी विहीर आहे ही बुजवली गेली पाहिजे आणि जी विहीर मालक आहे, ज्यांच्या विहीर ही मालकीची आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल केला पाहिजे आणि या ठिकाणी जे नगर परिषद आहे यांनी देखील हे काम केलेलं नाही त्यांच्यावर देखील कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी नातेवाईकडून करताना पाहायला मिळते। तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर गिरीश महाजन देखील या सगळ्या गोष्टींची पाहणी करत वेळीच तोडगा निघता येईल का याबाबत देखील बघताना पाहायला मिळत आहे। सध्या गिरीश महाजन या सगळ्यांची पाहणी करतायत। अगदी त्याचप्रमाणे सागर आणखी एक महत्त्वाची अपडेट यामध्ये काही वेळापूर्वी आली होती ती म्हणजे विहीर मालकावर सदोष मनुष्यवधाचा आता गुन्हा दाखल झाला असल्याचं कळते। काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत?
तर नक्कीच कारण ही जी विहीर आहे ही ज्या मालकीची आहे त्याने याबाबत सुरक्षा करणं महत्वाचं होतं. कारण जी विहीर आहे त्या ठिकाणीच या घर मालकाचं घर आहे आणि विहीर मालकाचं घर आहे. ठीक. आणि त्याच्या समोर देखील दिसतात त्याला दिसत असेल की ही विहिरीकडे ते 1-2 वेळा अपघात झालेले आहेत. काही विहिरीमध्ये गायी म्हैस देखील पडलेल्या होत्या. त्यावेळी देखील त्यांनी निगा राखलेली नाहीये. यामुळे याच्यावरती खरं तर अक्षम्य दुर्लक्ष म्हणता येईल. एखाद दुसरी घटना झाल्यानंतर ताबडतोब यावर कार्यवाही होणं गरजेचं होतं. अर्थात ही दुर्घटना त्यामुळे टाळता आली असती, मात्र असं झालं नाहीये. 9 जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय. सागर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. या संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. सागर गायकवाड आमचे नाशिकमधले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.